सतीश भोसले उर्फ खोक्यावर काळवीट आणि मोरांच्या शिकारीचा देखील आरोप आहे। 200हून अधिक हरिण आणि काळवीट मारलेत त्याने। वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांनी हे आरोप केले। हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही या ठिकाणी सापडल्याचं वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट म्हणाले। सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी आपण पाहतोय, त्यांचा मोरख्या कोण आहे? सतीश भोसले। मग आता त्याच्या अंगावरती सोनं, या गाड्या पाहून या तस्करीमधून बी मला काही एवढं त्याचं नॉलेज नाही, पण याची काही तस्करी, काही भाग, काही म्हणजे त्याची विक्री करून त्याचा पैसा जमा करून कदाचित एवढं मोठं सोनं, गाड्या असू शकतात, काय सांगता येत नाही। सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती। म्हणून मला वाटतं की बीड जिल्ह्याचे जे काही सगळे नेते आहेत त्यांचे असे कार्यकर्ते जर असतील, तिथं जर अशा टोळ्या असतील, तर जो कोणी आका असेल त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे, जो भोसले, त्याने अतिशय चुकीच्या पद्धतीने, वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारलेलं आहे। त्याचा विरोध आम्ही करतो। त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती। ठीक आहे, आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा। आमचं मत कारवाई झाली, पण फक्त FIR केला म्हणजे कारवाई झाली असे नाही, उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं, ह्याला आपण कारवाई म्हणतो। ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी।